असणाऱ्या वेदना त्या ठिकाणी सहन कराव्या लागतात. किती त्रास होत असेल पहा ना. ज्यावेळेस त्या ठिकाणी यमाचे दूत येतात, जरा आपल्यावर घेऊन पहा, खरंच आपल्यावर घेऊन पहा. ज्यावेळेस अंतकाल समय त्या ठिकाणी माझा जवळ आलेला आहे, माझी पत्नी माझ्या समोर बसलेली आहे, माझे मुलं माझ्या समोर बसलेले आहेत, माझे आई वडील माझ्या समोर बसलेले आहेत, मित्र परिवार समोर बसलेला आहे, आणि यमाचे दूत त्या ठिकाणी आले आणि माझ्या शरीरातून प्राण अशा पद्धतीने उडू पाहतात. आपल्यावर घेऊन पहा किती त्रास होत असेल. अरे यांना सोडून जायचंय आणि असं नाही 2 दिवसांनी कायमचं निघून जायचंय. जिच्या बरोबर विवाह केला आणि तिला सोडून त्या ठिकाणी कायमचं निघून जायचंय. ज्या आईनं त्या ठिकाणी जन्म दिला त्या आईला कायमचं सोडून जायचंय. ज्या मुलांना लहानचं मोठं केलं ना, किती प्रेम त्या मुलांवर आपण करतो. त्यांना काही सहन त्या ठिकाणी झालं होत नाही महाराज, त्यांना कोणी काही बोललं तर त्या नातवंडांना त्या मुलांना सोडून अशा पद्धतीने किती त्रास होत असेल. यमाचे दूत त्या ठिकाणी ते प्राण त्या शरीराच्या बाहेर ओढू पाहतात. कालमिल कालमिल होते महाराज जीवाची. तो हात जोडून सांगतो त्या यमाच्या दूतांना, यमाच्या दूतानो, हो काही दिवस त्या ठिकाणी मला नेऊ नका, हो काही दिवस मला नेऊ नका. यांच्यात आयुष्य त्या ठिकाणी माझं गेलेलं आहे. पण यमाचे दूत ऐकत नाही. मग त्या ठिकाणी हा जीवात्मा काय करतो माहितीये, आणि त्या ठिकाणी किलकिल्या नजरेनं आणि स्वतःच्या पत्नीकडे पाहतो आणि तिला सांगतो, अगं त्या ठिकाणी तुझ्या बरोबर विवाह मी केलेला आहे, तुझ्या बरोबर लग्न मी केलेलं आहे, आतापर्यंत तुझ्या बरोबर सुखाचा संसार मी केलेला आहे, तू तरी यमाच्या दूतांपासून मला वाचव. पण जीवात्म्याचा आवाज पत्नीपर्यंत जात नाही. मग किलकिल्या नजरेनं त्या ठिकाणी स्वतःच्या मुलांकडे पाहतो सांगतो, बाळानो तुम्हाला लहानचं मोठं मी केलेलं आहे, तुमचं शिक्षण मी करून दिलेलं आहे, तुम्ही तरी यमाच्या दूतांपासून वाचवा. पण त्या मुलांनाही आवाज जात नाही. मग काय होतं माहितीये, आईकडे पाहतो ना, आईला सांगतो, आई अगं 9 महिने 9 दिवस तुम्हाला गर्भात त्या ठिकाणी सांभाळलेलं आहे, तुझ्या म्हातारपणाची मी काठी आहे, तू तरी या लोकांपासून मला वाचव. आईलाही आवाज जात नाही, पत्नीलाही आवाज जात नाही, मुलांनाही आवाज जात नाही. एवढ्यात काय होतं माहितीये, ते यमाचे दूत त्या ठिकाणी खदखदून हसतात आणि सांगतात, वेड्या अरे एवढा सुंदर त्या ठिकाणी नरदेह दिलता भगवंताने भगवंताची भक्ती करण्यासाठी, आणि ज्यांच्यासाठी खर्च केला ना याच्यातलं कुणीच काम येणार नाही, कुणीच काम येणार नाही. किती त्रास होत असेल पहा ना. अहो सगळ्यांना सोडून जायचंय, किती किती अट्टहास त्या जीवाचा होत असेल. आणि खरं सांगू का, खरंच माझं ऐका, अहो कुणीच बरोबर येणार नाही, एकट्याला यावं लागतंय. आणि एकट्याला समाजाचा अनुभव आहे. पहा ना, हे लोक भामटे लोक आहेत महाराज, खरं सांगतो कुणीच त्या ठिकाणी बरोबर येणार नाही. ज्यावेळेस अग्निडाव देतात ना महाराज, अग्निडाव तुमचा अनुभव असेल समाजाचा, अग्निडाव दिल्याच्या नंतर धायामाया मोकलून पत्नी रडते, मुलं रडतात, आई वडील रडतात, पण रडतात कुणासाठी हे ऑब्झर्वेशन कधीतरी करा ना. जर तरुण एखादा मुलगा गेला ना, त्याची बायको रडते.